बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना 22 जानेवारी 2015ला भारत सरकारने सुरू केली. या योजनेचा मुख्य हेतू मुलींना वाचविणे व सक्षम करणे आणि मुलींसाठी कल्याणकारी सेवांसाठी जागरूकता निर्माण करणे आणि कार्यक्षमतेत वाढ करणे हा आहे. या योजनेअंतर्गत सुकन्या समृद्धी खाते बचत योजना सुरू करण्यात आली आहे. या अहवालात मुलींचे पालक आपल्या मुलींसाठी पैसे वाचवू शकतात आणि मुलींकडून केवळ पैसे काढू शकतील अशी परवानगी मिळते. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे फायदे. भारतामध्ये बाललैंगिक गुणोत्तर सातत्याने घटत आहे कारण देशातील मुलींची संख्या कमी होत आहे. ही योजना मुलगी बाळ वाचवण्यास आणि आपल्या पालकांना त्या सुशिक्षित करण्यास प्रोत्साहन देत आहे. हे लैंगिक समानतेचे, मुलींचे संरक्षण आणि मुलांना वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्यात लक्षात केंद्रित येते. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुकन्या समृद्धी खात्याची बचत योजना सुरू केली गेली आहे. हे खाते एका मुलीसाठी आहे जे मुलांचे पालक किंवा संरक्षण त्याच्या मुलींसाठी पैसे वाचवू शकतात, ज्याचा वापर मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी केला जाऊ शकतो. या खात्यातून कर कपात केला जाणार नाही. या योजनेचे व्याजदर चांगला आहे. 18 वर्षापर्यंत खात्यातून पैसे काढण्याची परवानगी फक्त मुलीलाच दिली जाते. यामुळे मुलींना प्रौढ म्हणून आर्थिक सुरक्षा दिली जाईल. लाडकी लक्ष्मीसारख्या इतर योजना आहेत ज्या राज्य सरकारकडून सुरू करण्यात आल्या आहेत, ज्या मुलींना आर्थिक मदत देतात. सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी शाळेची फी नाही. काही खाजगी शाळेत मुलींसाठी सवलत देखील उपलब्ध आहे. सर्व योजनांसाठी गृहनिर्माण योजनेअंतर्गत सबसिडी लाभ घेण्यासाठी आपल्याकडे एक महिला सदस्य असणे आवश्यक आहे. उज्ज्वल योजनेअंतर्गत महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन देण्यात येईल. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी अर्ज कसा करावा? देशातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून योजनेचा लाभ घ्यावा. सर्वप्रथम अर्जदाराला महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर मुख्य पृष्ठ आपल्यासमोर उघडेल. या होम पेजवर तुम्हाला वुमन एम्पॉवरमेंट स्कीम योजना पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. या होम पेजवर तुम्हाला वुमन एम्पॉवरमेंट स्कीम योजनेचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर पुढील पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. त्यानंतर सविस्तर माहिती वाचा आणि नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्यासाठी प्रक्रियेचे अनुसरण करा. अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा.